संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते। थोडासा संघ उशिरा या ठिकाणी दाखल झाला, त्यामुळे तो आत्मविश्वास सध्या तरी या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळत नाहीये। इथे मात्र वाईडिश एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहत राहिला आणि जोपर्यंत चेंडूची पकड होईल तोपर्यंत मात्र 2 धावा या निश्चितच या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या गेल्या। सचिन कारवारनं आपलं वैयक्तिक खातं केलंय, 2 संघाला मात्र घेऊन गेलाय बिनबाद 9-10च्या घरात। 10 रन्स ऑन द बोर्ड, 10 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या चेंडूवरती षटकार लगावत मानसिक दडपण बनवण्याचा प्रयत्न निखिलनं केला। निखिलला ठाऊक आहे की प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या गोलंदाजावरती जर का हल्लाबोल केला तर येणारे गोलंदाज हे आपसुकपणे दडपणाखाली असतील। परंतु एकूणच जर का पाहिलं तर युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंचा भरणा परेश 11 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। अजित पाटील सारखा खेळाडू या संघामध्ये आहे, किसन सारखा खेळाडू या संघामध्ये आहे। त्याचबरोबर जर का आपण पाहिलं तर किशोर खरातही यावर्षी चांगल्या लयमध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षय भुसारे सारखा खेळाडू देखील या संघामध्ये। इथे मात्र संधी होती पुन्हा एकदा झेल घेण्याची, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत। पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि बऱ्याचशा चुका परेश 11 संघही करताना आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या ज्या वेळेला पावसाळी रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटला सुरुवात होते त्या वेळेला परेश 11 हा संघ चांगल्या लयमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। पहिल्या आणि खास करून पहिल्या 3 ते 4 स्पर्धांमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्येही हा संघ पाहायला मिळतो। परंतु यावर्षी थोडंसं वेगळं चित्र आहे, थोडासा फॉर्मशी झगडताना हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आहे। परंतु अनेक सामन्यांमध्ये चांगली कामगिरी परेश 11 संघाची देखील राहिली आहे। आज एक चांगली संधी आहे। फुलरलेनचा चेंडू होता, चांगला कमबॅक बाबू या गोलंदाजाचा राहिला आहे। षटकार आल्यानंतर देखील आत्मविश्वासानं गोलंदाजी करत असताना थोडीशी अनुभवाची कमतरता जरूर बाबूकडे, परंतु सिंगलला पुन्हा एकदा डबलमध्ये कन्वर्ट केलं जातं। एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करताना संघ मात्र जाऊन पोहोचलाय। धावा धावफलकावरती आल्यात। पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावा धावफलकावरती आल्यात। 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा। यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू होता, टाइम करता आलेला नाही आहे। क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत आणि आणखीन एक डबल आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय, धावा धावफलकावरती आल्यात 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड। 64 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय। सुरुवात दमदार राहिली आहे। याच धावगतीने जर का धावा येत राहिल्या तर 64 या धावसंख्येपर्यंत मजर मारली जाऊ शकते। परंतु 64 धावा सुरक्षित आहेत का? पहिल्या सामन्यामध्ये 64 धावांचा पाठलाग अवघ्या 19 चेंडूंमध्ये झाला, ज्यामध्ये मंगेश बागल आणि राहुल जाधव या 2 आक्रमक खेळाडूंना त्या धावसंख्येला आकार दिला आणि जवळपास 44 धावांची नाबाद भागीदारी 45 धावांची या पहिल्या विकेटसाठी निश्चितच पाहायला मिळाले आणि ज्यामुळे या 64 धावांचा यशस्वी पाठलाग करू शकला। पहिला विजय या ठिकाणी नोंदवला गेला। परंतु इथून कशा पद्धतीनं कमबॅक केला जाणार, कारण अजित पाटील सारखा गोलंदाज या संघाकडे आहे जो कमबॅक करू शकतो। किसन शिंदे सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये जो गोलंदाजीही करू शकतो। त्यामुळे कमबॅक केलं जाणार का याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात। या षटकामध्ये कोणत्या गोलंदाजाचा वापर केला जाणार हेही महत्त्वाचं आहे। खरं तर तुमच्याकडे 2 अनुभवी गोलंदाज असताना 2 युवा गोलंदाजांच्या मध्ये एक अनुभवी गोलंदाज वापरणं हे नेहमीच फायदेकारक असतं। परंतु इथे संघनायकाची रणनीती साफ आहे। पुन्हा एकदा युवा गोलंदाजाच्या खांद्यांवरती ही जबाबदारी दिली जाते। आपल्या वैयक्तिक स्पेलमधलं पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक हातात असताना रोहित चौगुले मात्र आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतोय। पहिला चेंडू रोहितनं अखोट टप्प्याचा, चेंडूची पिचिंग जर का आपण पाहिली तर यस विकेटच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती। हाफ ट्रॅकर, खरं तर बाउन्सरनं सरप्राईज करण्याचा मानस होता निखिलला, परंतु ही जी रणनीती आहे संघनायकाची, ही रणनीती कुठपर्यंत यशस्वी होणार, कारण माझ्या मते या ठिकाणी एखाद्या अनुभवी गोलंदाजानं षटक हाताळणं अपेक्षित होतं। परंतु आघाडीच्या 2 षटकांमध्ये युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला। कदाचित स्लॉग ओव्हरमध्ये हाणामारी होणार आणि त्याकरता एखादा अनुभवी गोलंदाज असणं गरजेचं आहे। ही रणनीती संघनायकाची। यावेळेला शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, किशोर येत आहेत वेगानं झेलच्या खाली, परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत। एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केले आहे, 2 धावा आल्यात।
पहिला चेंडू नो बॉल होता. दुसरा चेंडूचा जर का आपण विचार केला तर शॉर्टपुल करण्याचा प्रयत्न. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. हे 5 चेंडू सर्व्हाइव्ह करावा लागेल. रोहित चौगुले म्हटलं तर या खेळाडूकडे देखील गुणवत्ता आहे, परंतु थोडीशी अनुभवाची कमतरता. आणि अशा प्रकारचे सामने ज्यावेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तो अनुभवही तुम्हाला येणाऱ्या कालावधीसाठी सर्वाधिक महत्वाचा ठरतो. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. फलंदाज तयार. कदाचित अगोदरच मानस बनवला होता. झेल टिपला गेलाय. टायमिंग या ठिकाणी साधता आलं नाही आहे. क्षेत्ररक्षकानं टिपलाय झेल. पहिला फलंदाज निखिल बॅक टू द पॅव्हेलियन. बॅटर विशाल इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला विशाल पाहायला मिळत आहेत. चला यानंतरची होणारी लढत पहिल्या फेरीतील तिसरा सामना अर्थातच एकीकडे असेल डीजी पोपेटा आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना संघ पाहायला मिळेल SK करिश्मा 11. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये हा टॉस केला जाईल आणि दोनही संघनायक मात्र या ठिकाणी इनिंग ब्रेकमध्ये उपलब्ध होणं अपेक्षित आहे. पहिली विकेट आली आहे. द मॅन इन फॉर्म निखिल कडके. या खेळाडूला मात्र तब्बूचा रस्ता दाखवला गेला आहे. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती नजर राहिली आणि त्याचा फायदा मात्र या ठिकाणी मिळाला. नितेश होता काय तो? नितेशने पकडला झेल. पण नितेश याने मात्र तो झेल टिपला होता. कमालीचा बॉडीचं बॅलन्स त्यानं राखलं. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. एक वेळ असं वाटलं की कदाचित हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु रोहितनं चांगलं कमबॅक करून दिलंय. विकेट येणं अपेक्षित होतं आणि ती विकेट मात्र रोहितनं मिळवून दिली आहे. निखिल कडकेच्या बाद होण्यानं कमीत कमी 15 ते 20 धावांचा फरक हा स्कोर कार्डवरती जरूर असेल, कारण विशाल इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलाय. याचं कारण प्रयश संघामध्ये उपलब्ध नाही आहे. प्रयश म्हटलं तर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज संघाचा प्रतिनिधित्व करताना आपण त्याला पाहतोय, परंतु इथे मात्र पहा वेगवान चेंडू होता. यष्टी रक्षकाला चेंडूने चकावलाय. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट जरूर या ठिकाणी पाहणार आहोत. इट्स बाय 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती. पण 4 धावा धावफलकावरती आल्या. 4 धावांचा बोनस. खरं तर हा चेंडू अडवणं अपेक्षित होता, परंतु चेंडूमध्ये वेग अतिरिक्त पाहायला मिळाला. खांद्यांचा वापर रोहितनं केला होता. किसन वेगानं चेंडूवरती येत आहे. जोपर्यंत चेंडूची उचल होईल, परतफेकी होईल, तोपर्यंत मात्र सिंगल आली आहे. पण निखिल बाद झाल्यानंतर फारशा धावा धावफलकावरती आलेल्या नाही आहेत. धावगतीचा जो आलेख होता तो कुठेतरी मंदावताना आपल्याला पाहायला मिळतो. एकूण धावा धावफलकावरती झाल्यात 1 गडी बाद 25 धावा. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती होत्या. कोणत्याही प्रकारची विकेट गमावली नव्हती. या चेंडूवरती जर का मोठा फटका आला नाही तर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळेल, परंतु अजूनही वाट पाहावी लागेल. पंचांचा इशारा. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती जरूर या ठिकाणी अंकित केली जाते. या एका धावेच्या बरोबरीनं 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आल्यात. सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली जाणार की मोठा फटका. यावेळेला बॅटीचा बॉटम एजला चेंडू लागतोय. सिंगल. पण अगोदरच मानस बनवलं होतं की केवळ सिंगलनं स्ट्राईक आपल्याकडे रिटेन करायची, कारण इथून पुढे 2 षटकं म्हणजे 12 चेंडूचा खेळ बाकी, आणि जितके जास्त चेंडू सचिन फैज करणार संघासाठी ती जमेची बाजू असणार आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 1 गडी बाद 13.5च्या सरासरीनं 27 धावा.
जे तर 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 27 धावा 13.5च्या सरासरीने आल्यात. गोलंदाज नितेश. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू होता. पिचिंग चेंडूची विकेटच्या बाहेर पाहायला मिळाली, त्यामुळे पंचाने अवांतर अर्थातच नो चेंडूचा इशारा या ठिकाणी केलाय. नो बॉलनं सांघिक धावसंख्येमध्ये भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि स्ट्रायकिंग एंडला ज्या आत्मविश्वासानं खेळाडूंना स्ट्राईक आपल्याकडे रिटेन केली होती, तो खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. किसन शिंदे सारखा गोलंदाजीचा विकल्प, अजित पाटील सारखा गोलंदाजीचा विकल्प असताना नितेश भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. याही वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंचांचा याही वेळेला नो बॉलचा इशारा आलाय. लगातारचे 2 नो बॉलचे चेंडू. खरं तर गोलंदाज थोडासा मानसिक दडपणाखाली आहे. युवा गोलंदाजांवरती विश्वास दर्शवणं हे जितकं सोपं असतं तितकंच खरं तर अक्षय बुचारी सारखा गोलंदाजही आहे, परंतु पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये त्याला गोलंदाजी करताना आपण अद्याप या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये पाहिलं नाही आहे. रोशन सारखा अनुभवी खेळाडूही या संघामध्ये आहे. त्यामुळे खरं तर चांगली संघबांधणी आपल्याला जरूर पाहायला मिळते. कारण रोशन पोपेटा म्हटलं तर या खेळाडूकडे देखील बराचसा अनुभव आहे, परंतु युवा खेळाडूंना जास्तीत जास्त संधी देण्याचा हा फॉर्मॅट आहे. कारण याच फॉर्मॅटमधून येणाऱ्या टेनिस क्रिकेट हंगामासाठी नवनवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. दरवर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये किमान 1 ते 2 नवे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड पद्धतीचा फटका, कमालीचं टायमिंग आहे. स्टँड अँड डिस्पॅच, कमालीचं टायमिंग, आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिले 2 चेंडू नो बॉल, त्यानंतर मात्र षटकार. 1 चेंडू या षटकातील झाला आणि तब्बल 8 धावा आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आहेत. पण मैदानावरती तुम्ही जो निर्णय घेता तो निर्णय किती योग्य हे ठरवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेला. ज्यांच्याकडे अनुभव आहे अशा गोलंदाजांचा वापर न करता युवा गोलंदाजावरती विश्वास दर्शवणं, घेतला गेलेला हा जो धोका आहे, पत्करला गेलेला हा जो धोका आहे, हा कितपत योग्य आहे. परंतु इथे नितेश कमबॅक करतोय. डॉट बॉल आलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा लो राहिला. हा अनइव्हन बाउन्स आहे या विकेटवरती. रबर बॉल म्हटलं तर काही वेळेला एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळतो, काही वेळेला चेंडू लो राहताना आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक अवांतर चेंडू. यावेळेला पिच झाल्यानंतर चेंडू खूप बाहेर निघतोय. अवांतरचा इशारा जरूर या ठिकाणी केला जाईल. एक अतिरिक्त स्वरूपाची धाव ही धावफलकावरती अंकित होते. संघाची एकूण धावसंख्या 36 रन्स ऑन द बोर्ड. 36वा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना फलंदाजी करणारा आर्यन संघ पाहायला मिळतोय, परंतु डॉट बॉल आला आहे. एक अवांतर चेंडूनंतर येणारा डॉट बॉल गोलंदाजांचा आत्मविश्वास निश्चितच या ठिकाणी बळावताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशाच प्रकारची निर्धाव गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी यावेळेला मारा केला. आडवा बॅटने केलाय प्रहार. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 40 रन्स ऑन द बोर्ड. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील झाले. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सचिन जर का दोनही चेंडू स्ट्रायकिंग एंडवरती राहिला तर किमान एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून येणं अपेक्षित आहे. या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे. परिस्थिती अनुरूप फलंदाजी कशा पद्धतीनं केलं जाते हे या खेळाडूला ठाऊक आहे. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती आल्या आणि त्यावेळेला आपण प्रेडिक्ट केलं होतं की 64 धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात. आणि त्याच दिशेनं जर का तुम्हाला सांघिक धावसंख्या घेऊन जायची असेल तर मात्र या 2 षटका या उर्वरित 2 चेंडूमध्ये किमान एक मोठा फटका सचिनच्या बॅटमधून येणं अपेक्षित. ओ यावेळेला समोरच्या दिशेनं उडवलाय, फेकून दिलाय साईड स्क्रीनच्या वरून. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार.
एकूण धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सचिन कारवार म्हटलं तर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नेहमीच त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा दूर जाणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. गोलंदाजांवरती मानसिक दडपण आहे, अनुभवाची कमतरता. 4 अवांतर चेंडू आतापर्यंत या षटकामध्ये फेकले गेलेत. गोलंदाज नितेश कर्वी. यावेळेला मात्र बीमर चेंडू ओव्हर वेस्ट राईट, कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता जो बीमर संबोधला गेला. 1+1 अशा एकूण 2 धावा देखील या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या धावफलकावर 49 रन्स ऑन द बोर्ड. 49 धावा धावफलकावरती. विशाल मोठा फटका येणार का? मोठ्या फटक्यांसाठी जाणला जाणारा खेळाडू. थोडासा चेंडू शॉर्ट ऑफ लेगचा होता आणि त्याचा भरपूर फायदा उचललाय. चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा पार. षटकार. तर 3 षटकांचा वाजवी या ठिकाणी खेळ संपला आणि मागील चेंडूवरती आलेल्या षटकारानं सांघिक अर्धशतक पूर्ण करत असताना 55 धावा धावफलकावरती लागत आहेत त्या फलंदाजी करणाऱ्या आर्यन्स 11 संघाच्या. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती आल्या आहेत. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात निखिलनं मिळवून दिली आणि त्या सुरुवातीमध्ये शेवट गोड करण्याचा प्रयत्न करत असताना सचिन कारवार मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करतोय आणि त्याला सुरेख साथ देत असताना विशालही आपण पाहतोय. तमाम युवा खेळाडूंचा भरडा असलेला संघ आज प्रयशच्या अनुपस्थितीमध्ये देखील या संघानं 50+ धावा पहिल्या 3 षटकांमध्येच धावफलकावरती आणल्या आहेत. याच्यातून हा संघ ज्या लयमध्ये आहे ना ते आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्याची चर्चा आपण नेहमीच करतो त्या गोलंदाजाला मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यश मिळत आहे गोलंदाज अजित यांना. खेळी साकारणारा बॅटर सचिन मात्र या ठिकाणी तंबूच्या आचऱ्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रितेश यादव अर्थातच बाबू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात 4थ्या क्रमांकावरती. आणखीन एक विस्फोटाकडे आक्रमक फलंदाज, परंतु ज्या गोलंदाजांची सातत्यानं आपण चर्चा करत होतो अजित पाटील. पहिल्याच चेंडूवरती अजित यांनी विकेट मिळवून दिलाय आणि सटीक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कोणत्याही प्रकारचा मानस या ठिकाणी विशालचा नाही आहे. एक चांगली रणनीती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या गोलंदाजाला 3ऱ्या षटकामध्ये आणलं जाऊ शकलं असतं का या चर्चांना आता मात्र उदाहरण आलंय. परंतु शेवटच्या षटकासाठी कदाचित राखून ठेवलं गेलं आणि शेवटच्या षटकामध्ये ती कामगिरी करत असताना 65च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर या धावा पॉसिबल आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेला मात्र पिच झाल्यानंतर चेंडू सरळ निघालाय. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा मानस होता. चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. स्लोवर वन पद्धतीचा चेंडूंचा वापर करणं, इन स्विंगिंग यॉर्कर टाकणं, वाईड यॉर्कची गोलंदाजी करणं, विविध प्रकारचे व्हेरिएशन्स असणारी गोलंदाजी ही नेहमीच अजित पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्या ते मैदानावरती करतायत. आणखीन एक स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता वाईडिश लॉंग ऑफ रिझनमध्ये. शेवटच्या षटकांमध्ये सिंगल्स येणं फारसं नुकसानदायक नाहीये, परंतु दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस इथे पाहायला मिळत नाहीये.
चांगला कमबॅक आहे या षटकाचा जर का आपण विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे, त्यानंतर डॉट बॉल आला आहे, त्यानंतर सिंगल आली आहे, 2 सिंगल 1 विकेट आणि 1 डॉट बॉल असं काहीच चित्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कमालीची गोलंदाजी आहे, कमबॅक करवून देणारी गोलंदाजी आहे, संघाला पुन्हा एकदा ट्रॅकवर घेऊन येणारी गोलंदाजी आहे. परंतु इथे पहा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, तो पिक केलाय, भिरकावून दिलाय, सीमारेखा पार, 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी गोलंदाजाची इथं मागील चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु शेवटचा चेंडू निर्धाव फेकला जाणार का? इथे डायरेक्ट हिट जरूर होणं अपेक्षित होता, परंतु थोडंसं फंबल. शेवटच्या चेंडूवरती घेतल्या जात आहेत धावा 2 आणि याचबरोबर पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावा धावफलकावरती आल्या त्या 65 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 66 धावांचं. या 66 धावांचा कशा पद्धतीनं केला जाणार पाठलाग याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात विकी नांगरे पाटील यांना. तत्पूर्वी यानंतरची होणारी लढत अर्थातच एकीकडे असेल SK करिश्मा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो DG पोपेटा हा संघ. या 2 संघादरम्यान केला जाईल नाणेफेकीचा कौल. तुर्तास मी थांबतोय, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DG माऊली मैत्री चषक 2026 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आणि तत्पूर्वी मात्र जाऊयात DJ यांच्याकडे. तर धन्यवाद डीजे आणि धन्यवाद प्रवीण सर. चला विनंती असेल टॉससाठी यायचे DG पोपेटा संघ आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल SK करिश्मा. दोन्ही टीम्सला वारंवार पुकार केली जाते टॉससाठी, परंतु अजून देखील दोन्ही संघांना किती उपस्थित नाहीयेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपण्या अगोदर DG पोपेटा संघाच्या संघांना काय. चला SK करिश्मा संघ वारंवार आपल्याला कॉल केला जातोय टॉससाठी यायचं. आपण जर का आपण दिरंगाई केली तर पॅनलाइज केलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. खूप सुंदर बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाली. तब्बल आपण पाहिलं तर 65 धावा काढत 66 धावांचं एक भलं मोठं आव्हान इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने फलंदाज अजित पाटील सर आणि त्यांच्या समोर आपण पाहिलं तर किसन शिंदे ही सलामीवीर खेळाडूंची जोडी आपण पाहू शकाल. आर्यन संघ चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचंय.
एस के करिश्मा संघ आणि इथे काय घडतंय, डायरेक्ट आमचा टॉसच हरवलाय. तर यावेळेस पुन्हा एकदा नाणेफेक इथे मैदानावरती होताना आपण जरूर पाहतोय. तर टॉस जिंकला इथे एस के करिश्मा या टीमनं, ज्याला आपल्याला विनंती असेल निर्णय कळवायचा आहे. चला गेम ऑन. पहिला बॉल जितक्या वेगाने टाकला तितक्या जोरात मात्र फेकून दिलाय सीमा रेखा पार. किसनच्या बॅट मध्ये पहिला घणागती फटका, षटकार. तर पहिला चेंडू वाईड आणि दुसऱ्या चेंडूवरती काय जबरदस्त प्रहार. किसन मित्रांनो जितक्या वेगाने चेंडू आला त्याच वेगाने खऱ्या अर्थानं बॉलला भिरकावून दिलंय. जणू की काय तंबूतूनच सेट होऊन आलाय. धावसंख्येचं मोठं आव्हान आहे, परंतु किसन मध्ये ताकद आहे. पुढचा बॉल नीटचा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, टप्पा पडण्याचा थोडासा लो राहतो. चेंडू डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र मिळते सिंगल. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्रायकिंग एंडवरती एक अनुभवी खेळाडू यावेळेस येताना आपण पाहू शकाल. अजित पाटील सरांना आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवरती. शेवटच्या ओव्हरमध्ये खूप चांगला कमबॅक ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला. अनुभव भरपूर आहे, परंतु आवश्यकता असेल सध्या सिद्ध करण्याची. स्लोवर डिलिव्हरी ऑन साईडला, पुन्हा एकदा चेंडू वळवण्याचा प्रयत्न. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नसेल. एकाच धाव्यावरती समाधान मानलं जात आहे. कैलास चांगला कमबॅक करत असताना मैदानावरती पहिल्या बॉलवरती वाईड आणि त्यानंतर षटकार आल्यानंतर पुढच्या 2 चेंडूंवरती 2 सिंगल मात्र खर्च करतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला या मॅचमध्ये आणि तब्बल 9 धावा गोलंदाज कैलासच्या गोलंदाजीमध्ये खर्च होताना आपण जरूर पाहतोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक या ओव्हरमधले. गोलंदाज कैलास पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस गती परिवर्तन. पहिला चेंडूवरती भरपूर वेग बघायला मिळाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर वेगामध्ये थोडंसं मिश्रण करण्याचा प्रयत्न मैदानावरती. गती कमी केली चेंडूंची, टप्प्यावरती थोडंसं नियंत्रण जास्त ठेवलं आणि तेच कारण आहे की त्यानंतर कुठेतरी मोठ्या फटक्यांपासून हा खेळाडू वंचित ठेवताना या मैदानावरती समोरच्या फलंदाजांना जरूर आपल्याला बघायला मिळतोय. कमबॅक झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 3 षटकार लगवणं गरजेचं आहे. इथे दिशाहीन मारा, वेग या चेंडूवरती जरूर बघायला मिळाला, परंतु दिशाहीन मारा आपण पाहतोय. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतीये. टीमची धावसंख्या 1ने पुढे सरकेल. दुहेरी अंक म्हणजेच 10 धावा. पहिलं दशक धावफलकावरती होतंय पूर्ण. यावेळेस देखील चेंडूला कोदून काढलंय. हेलिकॉप्टर यावेळेस लँड केले लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. तर यावेळेस आक्रमण चढवत होते कैलासवरती. स्लोवर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर थोडंसं पंजांकडे आचारभूत नजरेने जरूर पाहिलं, परंतु खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ज्या धावांची गरज होती त्या धावा या पहिल्या ओव्हरमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात. 16च्या सरासरीने जरी का धावगती कोडत राहिले तरी जवळपास ही मॅच जिंकू शकतो परेश 11 संघ. आणि ती सुरुवात मात्र दमदार सुरुवात मैदानावरती जरूर बघायला मिळाली. फलंदाज किसन आणि फलंदाज अजित पाटील यांच्या माध्यमातून. पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये जेव्हा आर्यन संघ बॅटिंग करत होता तेव्हा देखील धावफलकावरती 16 धावा होत्या आणि ज्यावेळेस प्रत्युत्तर दाखल धावा चेस केल्या जात आहेत देखील 16 धावा धावफलकावरती येताना आपण जरूर पाहतोय.
चला 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 मॅच सुरू करा. एवढा वेळ नाही पंच गणेश आहिरे आणि संदीप सर, आपल्याकडे एवढा वेळ नाही. आताशी दुसरीच मॅच सुरू आहे. तर यावेळेस गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आयुष, एक जबरदस्त फिरकी पटू मित्रांनो मैदानावरती. पहिलाच बॉल नजरेसमोरून चोरला जातोय. तर पहिला चेंडू यावेळेस मैदानावरती आपण पाहिलं तर जरूर निर्धाव येतोय. पुढचा बॉल इथे काय जबरदस्त झेल आधी यांचा मैदानाच्या आतमध्ये, आणि इथून पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती. फलंदाज अजित बॅक टू दी पवेलियन. तर उर्वरित समीकरणाचा विचार केला अजित पाटील यांच्या विकेट नंतर येणारे 16 चेंडू आणि इथून विजयासाठी 50 धावांची गरज. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात मिळाल्यानंतर गोलंदाज आयुष असा चेंडू हातामध्ये घेऊन आलाय गोलंदाजीसाठी, तसा मात्र थोडासा कमबॅक होताना आपण जरूर पाहतो. यावेळेस देखील आपण पाहिलं तर आला भरत आणि गेला परत म्हणावं लागेल. फलंदाज रोशन यांची खेळी मात्र संपुष्टामध्ये. भोपळा न फोडता तंबूच्या दिशेने माघारी परतताना आपण जरूर पाहतोय. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर शिवाग म्हणतोय सन्मान्य पाहुणे हर्षवर्धनजी पोपेडा साहेब यांचं. विनंती असेल हर्षवर्धन साहेबांना की या आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं डीजी माऊली मैत्री चषक 2026 ही भव्य दिव्य स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आज आपण पाहिलं तर संपूर्ण मला वाटतं पोपेडा परिवार व्यासपीठावरती येताना पाहायला मिळेल, कारण की स्पर्धा आहे सन्माननीय श्री दिनकर शेठ पोपेडा साहेबांची. एक गोल्डन मॅन आपण पाहू शकाल, एक रॉयल मॅन. दोस्ती दुनियेतील राजा माणूस. स्पर्धा कोणाची असू दे त्यांचं भलं मोठं सहकार्य खऱ्या अर्थानं नेहमी प्रत्येक स्पर्धेला असतं. तर विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आयुष आणि विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर शिवा शर्मा यांच्याकडनं रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आपण विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. आणि विकेट हॅट्रिकसाठी समोर फलंदाज देखील आक्रमक आहे. नितेश भोईर आलाय नवीन फलंदाज. आठव्या पाटने केलेला प्रयत्न बाबू इथे मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि त्यामुळे विकेट हॅट्रिक थोडीशी हुकताना आपण जरूर पाहतोय. आणि या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2. एक बलाढ्य धावसंख्येचा पिछा करायचा आहे आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर थोडीशी डगमगलेली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. एकूण धावांचा विचार केला तर या 4 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्या 2 आणि गडी देखील गारद झाले 2. आणि तेच कारण आहे मित्रांनो की उर्वरित समीकरण जर का आपण पाहिलं तर येणारे चेंडू 14 माफ करा आणि विजयासाठी आपण पाहिलं तर 48 धावांची गरज. 14 चेंडू आणि 48 धावा धावफलकावरती हे समीकरण आपण पाहतोय. काय घडलं जाईल येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणं गरजेचं. चला वेळ भरपूर घेत आहे पंच, थोडं वेळेकडे लक्ष द्या तुम्ही, कारण की आता जर का घाई केली नाही तर पुढे तुम्हालाच 1-2 ओव्हरच्या मॅची खेळाव्या लागतील याची नोंद घ्या. त्यामुळे थोडी घाई गडबड ठेवा मॅचमध्ये. व्हाईट बॉल इथे आपण पाहिलं तर गिरकी घेण्याच्या नादामध्ये स्वैर मारा मैदानावरती आणि पंच इशारा करत असताना अवांतरचा आपण जरूर पाहतोय. अवांतर धावासंख्येमध्ये भर पडतीये. टीमची धावासंख्या 1ने मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल तब्बल 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावसंख्या झाली आहे ती मात्र 19 धावा.
तर यावेळेस आपण पाहिलं तर काळाभैरव संघाचे माजी क्रिकेटपटू आणि एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे सन्माननीय श्री सचिनजी पोपेडा यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आणि त्याच दरम्यान या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय श्री दिनकर शेठ पोपेडा साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होताना आपण पाहू शकाल. डीजी कन्स्ट्रक्शन्सचे सर्व आणि या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक आपण पाहू शकाल. दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख असे सन्माननीय श्री दिनकर शेठ पोपेडा साहेब यांचं या व्यासपीठावरती शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर कळंबोली क्रिकेटमधील एक अनुभवी गोलंदाज आणि त्यांचे परम मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे असे विक्रमजी पवार साहेब यांचं देखील या व्यासपीठावरती शुभागमन होताना आपण जरूर पाहतोय. तर आर्यन्स संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिकसाठी सनी राव यांच्याकडनं 2222 रुपयांचं पारितोषिक यावेळेस दिलं जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निखिल कडके गाडीला ब्रेकच लागला नाही. अखेर शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनवरती गाडी थांबली आणि तिथपर्यंत धावा आपण पाहिला तर जवळपास 2 धावा पूर्ण केल्या. सिंगल डबलने जिंकता येईल इतकी सोपी मॅच आता मात्र राहिलेली नाहीये. इथून प्रत्येक बॉल एकच धाव, माफ करा, प्रत्येक चेंडू मागे जवळपास कुठेतरी आक्रमण करण्याची गरज व्यासपीठावरती आपण जरूर पाहतोय. ते आक्रमण कोण करेल? आडव्या बॅटने पुन्हा एकदा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटमध्ये इथे संपर्क आपल्याला बघायला मिळत नाहीये. डॉट बॉल. पहिला चेंडू सिंगल, मग डॉट, मग सिंगल, मग डॉट. आणि इथे आपण पाहतोय काय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चाललंय काय मैदानाच्या आतमध्ये? परेश 11 संघ अपेक्षा होती मोठे फटके खेळण्याची. किसनने सुरुवात देखील करून दिली होती, परंतु त्यानंतर त्या सुरुवातीमध्ये सातत्य त्यांना राखता आलेलं नाहीये. जवळपासच्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू देखील खोदून काढण्याचा प्रयत्न आणि इथे पंच सांगतायत की हा अवांतर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा. पंच आपण पाहिलं तर गणेश आहिरे मागच्या मॅचमध्ये काय 2 षटकार लगावलेत आणि खऱ्या अर्थानं या मॅचमध्ये आपण पाहिलं तर पंचांची भूमिका साकारताना जरूर आपण पाहतोय. 7 चेंडू 44 ची गरज होती. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की मी अजून जिंकलेलो नाहीये. सांगणारा फटका येतोय मैदानाच्या आतमध्ये. दमदार षटकार. तर धन्यवाद डीजे नरेश. 6 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 38 धावांची गरज. अशा वेळेस गोलंदाज बाबूच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केलाय. पहिलाच बॉल स्किट झाला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेग आपण पाहायला मिळाला आणि तेच कारण आहे की इथून आपण चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. त्या प्रयत्नांमध्ये काय घडतंय? पंचांचा इशारा अजून देखील येणं बाकी आहे. आणि इट्स आउट. थोडेसे लांब राहत आहेत किसन पॉपिंग क्रीज पासून आणि तेच कारण आहे की बॅटर इथे आउट होताना आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या दिशेने बाबूने पहिली ओव्हर टाकली होती. 16 धावा खर्च केल्या होत्या. तोच बाबू मैदानाच्या आतमध्ये. आता बाबू टू बाबू, कोटला बाबू जिंकेल हे पाहणं गरजेचं आहे. चेतन ICPL मैदानावरती आपण पाहिलं तर एकच जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आपल्याला बघायला मिळायची. एक वेगवान गोलंदाज, एक चांगला फलंदाज देखील आहे. फोर्स फिटनेस संघाकडनं ICPL मैदानावर रेग्युलर क्रिकेट खेळताना आपण नेहमी या खेळाडूला पाहिलंय. आणि तो चेतन यावेळेस आपण पाहिलं तर बाबूच्या स्वरूपामध्ये परेश 11 संघाच्या माध्यमातून
कशा प्रकारचा खेळ करेल पाहणं गरजेचं. पहिला बॉल फटका फसलाय कैलास चौधरी आणि आज तो झेल पूर्ण केलाय. अशाच प्रकारचा एक झेल त्या पोझिशन मध्ये आला होता तेव्हा तो सुटला होता, परंतु आज चांगला झेल मैदानावरती पूर्ण. चेतन देखील आला आणि पुन्हा एकदा माघारी गेलाय. आणखीन एका विकेटचं पतर मैदानाच्या आतमध्ये आणि अशा वेळेस फलंदाज आपण पाहिलं तर रोहित चौगुले. चांगली गोलंदाजी रोहितने केली, तर रोहित यावेळेस फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. रोहित चौगुले नवीन फलंदाज, फक्त हजेरी लावण्याचं काम परेश 11 संघाचे फलंदाज करत असताना एक पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं होतं. सुरुवातीला असं वाटलं ती पार्टनरशिप बिल्ड होते की काय, परंतु त्यानंतर जशी पहिली विकेट गमावली गेली तिथून मात्र एका पाठोपाठ एक फलंदाजांची जी गळती सुरू झाली आहे, अद्याप देखील थांबायचं नाव घेत नाही. या मॅचमध्ये फक्त औपचारिकता उरती आहे. करिश्मा 11 संघ SK 11 करिश्मा, आपल्याला विनंती असेल की मॅच संपता क्षणी त्वरित आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. निर्णय कळवलेला नाहीये जावलाबाई आपण अजूनपर्यंत. कळंबोली क्रिकेटमध्ये भरपूर असे संघ स्वाभाविक आपण पाहिलं तर गोलंदाजीचा निर्णय घेतात. तर यावेळेस व्हाईट बॉल, पंच इशारा करत असताना आव्हान तर चेंडूचा यानंतर लगेचच मॅच खेळवली जाईल याची दोन्ही संघाने नोंद घ्या. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये. चला 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 आर्यन संघ फटाफट, थोडंसं आपण घाई करायची आहे, विनंती आहे तुम्हाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. भरपूर सारे निर्धाव चेंडू या दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये. धावत संख्या धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहिली तर झालेली आहे फक्त आणि फक्त 29 रन्स ऑन द बोर्ड. तर याचबरोबर आर्यन संघ पहिल्या मॅचवरती विजय संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक आणि मनपूर्वक असं अभिनंदन. तर परेश 11 संघ पण या स्पर्धेमध्ये